जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। पुलगाव नगर परिषदेमध्ये भाजपमध्येच मोठा स्फोट। डमी उमेदवार, पक्षविरोधी कारवाया, विरोधकांशी हात मिळवणी आणि थेट सुपारी घेतल्याचा आरोप। हे आरोप बाहेरून नाही तर भाजपच्या नगरसेवकांनीच आपल्या पक्ष नेतृत्वात केले। पुलगाव नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपचे 21 नगरसेवक रिंगणात होते, मात्र सुरुवातीपासूनच संघटनात्मक नियोजनच नव्हते असा आरोप आहे। नगरसेवकांच्या म्हणण्यानुसार प्रभाग क्रमांक 3, 4, 10 मध्ये डमी उमेदवार देण्यात आले। प्रभाग 6 मध्ये अधिकृत उमेदवारांविरोधात अपक्षाला गुप्त समर्थन दिले। विरोधकांशी संगमत करून नगरसेवकांचं मानसिक खच्चीकरण करण्यात आलं। इतकंच नव्हे तर प्रचाराआधी जिल्हाध्यक्षांनी सार्वजनिक ठिकाणी आमदार राजेश बकाणे यांच्या विरोधात शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप आहे। याचा थेट परिणाम निकालावर झाल्याचा दावा करण्यात येतोय। सर्वात खळबळजनक आरोप म्हणजे भाजप आणि आमदारांना पाडण्यासाठी काँग्रेसच्या माजी आमदारांकडून सुपारी घेतल्याचा विश्वास नगरसेवकांनी व्यक्त केला। या प्रकरणी निपक्ष चौकशीची मागणी करत चौकशी होईपर्यंत नगरसेवकांनी सामूहिक राजीनामे भाजप पक्ष श्रेष्ठीकडे दिले। पुलगावचा हा वाद आता राजकीय भूकंपात बदलतोय। पक्ष नेतृत्व काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।